न्यूज अनकटचे वरिष्ठ पत्रकार अनिल खळदकर यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. अनिल हे कुंभारवळण सासवड येथील रहिवासी असून ते अत्यंत मनमिळाऊ पत्रकार होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळाच ठसा उमटवला होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का पोहोचला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान. निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड. प्रणिती शिंदे भाजपची बी टीम, त्यांनी केसाने गळा कापला. अपक्षाला पाठिंबा दिल्याने शरद कोळी संतापले. आणि मुंबईत यंदा 2% मतदान वाढलं. फायदा कोणाला होणार याची उत्सुकता सर्वांनाच. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का मात्र वाढलाय. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एखाद्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यास तो साधारणतः सत्ता पालटचा संकेत देतो. त्यामुळे राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये वाढलेले मतदान प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे नेमकं काय घडणार हे आता 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. झारखंडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान झालं. यावेळी संपूर्ण राज्यात कडेकोट बंदोबस्त होता. संध्याकाळपर्यंत 67.59% मतदानाची नोंद झाली. दुर्गम भागातील आकडेवारी मिळाल्यानंतर ही टक्केवारी वाढेल, असं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या टप्प्यात म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यात 38 मतदारसंघात मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 528 उमेदवारांचं भवितव्य मतदानामध्ये बंदिस्त झालं असून त्यात 55 महिला उमेदवार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. यानंतर सगळ्यांचंच लक्ष आता निवडणुकीच्या निकालानंतर आहे. या दरम्यान दीपक केसरकर यांनी एक सूचक विधान केलंय. दीपक केसरकर म्हणाले की वेळ पडल्यास आम्ही अपक्षांना सोबत घेऊ. तसंच 20 आणि 22 अपक्ष आणि इतर उमेदवार निवडून येण्याचा अंदाज दीपक केसरकरांनी वर्तवलाय. अपक्ष उमेदवारांसोबत चर्चा करू शकतो, असं देखील दीपक केसरकर यावेळी म्हणाले. इथे राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम, मतदान प्रक्रियेचा धुरळा पाहायला मिळत असतानाच तिथं महाराष्ट्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत दंडात्मक कारवाई देखील केली आहे. न्यायालयाने 1 लाख रुपयांचा दंड सुनावला असून पोलिसांच्या गैरवर्तनासंदर्भात तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अतिशय संवेदनशील मुद्द्यावरून शासनाचे कान टोचत न्यायालयाने ही कारवाई केल्याचं समजलं जात आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. प्रणिती शिंदे या भाजपची बी टीम म्हणून काम करत असून त्यांनी भाजपशी आतून हात मिळवणी केल्याचा आरोप यावेळी शरद कोळींनी लगावलाय. लोकसभेला मुंबईमध्ये उद्धव सेना आणि शिंदे सेनेत जवळपास बरोबरीची लढत झाली. आता विधानसभेला 2019च्या तुलनेत सुमारे 2% मतदान वाढलं असून त्याचा फायदा आता भाजप आणि उद्धव सेनेला होईल असा अंदाज वर्तवला जातोय. शिंदे सेनेला मनसेचा फटका बसणार असं दिसत असलं तरी निकालानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता विविध संस्थांच्या वतीने
एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचं येणार यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलंच वातावरण तापलंय. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार असलं तरी यामुळे सट्टा बाजारात चांगलीच उलाढाल झाल्याचं दिसून येते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्री पोल्ट्रीच्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील खासगी बसला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात टेम्पोमधील 3 जण गंभीर जखमी तर बसमधील 6 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाटात ढेकू गावाजवळ टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस लोखंडी बॅरियर तोडून खड्ड्यात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचत जखमींना MGM रुग्णालयात दाखल केले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. पालघरमधील तारापूर MIDCत एका कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आग लागल्यानंतर कारखान्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत होते. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराचे लोट आकाशात वरपर्यंत जाताना दिसत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळतेय. आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकलं नाही. जालनाच्या जाफराबाद तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीला चांगलाच वेग आलाय. या परिसरात मका, गहू, शाळू, ज्वारी आणि हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून यंदा सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी पिकाला चांगला फायदा होणार असल्याचं दिसून येते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ओढे, नदी, नाले खळखळून वाहू लागले नव्हते. परंतु यंदा परिस्थिती चांगली असून मुबलक पाणी साठा असल्याने रब्बी पिकाला यंदा चांगलाच फायदा होणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा हा 12 अंशाखाली घसरलाय. मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागतंय. तर पुण्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. पुढच्या आठवड्याभरात किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.